विचारा आपण काही प्रश्न असतील. कालची सगळ्यात महत्त्वाची कालची घटना कल्याणची एका मराठी कुटुंबाला मारण्यात आलेला आहे आणि असं देखील सांगायला की तुम्ही मराठी या ठिकाणी राहायच्या लायकीचे नाही. कालची जी घटना आहे कल्याणमधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील जातींमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेंचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे. आठवण करा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते. तुम्ही मांस खाता मटण खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही. मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे. ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे. बघा मी सत्य बोलतोय घंटी देखील वाजलेली आहे. तुमची वाजू द्या म्हणजे दाखवा. ही आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होत होतं ना आम्हाला होतं. आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमचे येऊन राहा कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाही आहे. पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो मास दाखवतो तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये. काल जसं त्या मराठी माणसाला तिथे मारलेलं आहे हत्यारं चालवली त्याच्यावर तसंच कालच्या त्या कोण शुकला होता ना त्याचं तोंड कोणी सुजवलं हातपाय कोणी तोडले तर मग मध्ये पोलिसांनी येऊ नये. मी आज मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती करणार आहे की मला वाटतं हे MTDC मधलं कोणीतरी आहे माणूस व्यक्ती आहे जो मराठी माणसाला मास दाखवत होता राग दाखवत होता काल त्याला तातडीने एकदा बडतर्फ करावं आणि हे पार्सल जिथून आलं आहे त्याला डिपोर्ट करून जिथून पार्सल आलं तिथे पाठवावं. हे जे वाद आहेत हे आमच्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी कधीही नव्हते. हा मास कधी नव्हता. अनेक भाषिक लोक इथे राहतात आमच्या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात हे वाद कधी नव्हते. पण हे व्हेज नॉनव्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही कुठून सुरू झालं आहे. होय आमच्या हिंदुत्वात आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटण मांस मच्छी खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं. मग आत्ता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला. आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची OC रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची OC रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील ह्या मातीतले असतील तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र द्रोहाचा आणतील. अनेकदा आपण पाहतो मुंबईमध्ये देखील आपल्या ठाण्यात देखील होत असेल हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं. न्यू कफ परेड कफ तुम्हाला झालाय आम्हाला कशाला खोकला त्याचा. वडाळा बोला ना काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात. अप्पर वरळी लिहा ना शिवडी आहे शिवरी लिहितात शिवरी लिहा शिवडी आहे परळ लिहा कशाला ही सगळी नावं बदलताय. यांचेच एक मंत्री आहेत लोधा विचारा काय नक्की आहे. आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने ह्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. लोक म्हणत आहे की हा सरकार मराठी